रामकृष्ण हरी मंडळी, आपलं माझी या दुनिया चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी माझी ओळख सांगते, रुणाली मसूरकर. आज आषाढी एकादशी निमित्त मी पहिला व्लॉग करायचा ठरवला आहे. तर बघूया आज आपण दिवसभर काय काय करतो. पहिली सुरुवात तर विठ्ठल रखुमाईच्या पूजेपासून करू. चला तर मग आपण पूजा करायला सुरुवात करू. आणि एक राहिलंच, ही माझी छोटी रखुमाई, हिची आज आपण ओळख करू. रखुमाई, तुझं नाव काय आहे ग? पार्थवी. पार्थवी, आज काय आहे ग? आषाढी एकादशी. आज आपण आषाढी एकादशीला खूप मज्जा करणार आहे, जत्रेत जाणार आहे. तिथे आपण काय काय मज्जा करणार आहे ना, ते आपण सर्वांना सांगू. ओके, स्टे ट्यून. चला तर आपण आता पूजेला सुरुवात करू. हे देव वगैरे धुतले आणि छान पैकी असं देवाला सजवतोय. अजून सजवायचं, थोडं थोडं चालू आहे. छान देवाऱ्यात मस्तपैकी फुलांची आरस केली आहे. आता पुढे मस्तपैकी विठ्ठल रखुमाईंचा अभिषेक करणार. आपण बघूया पुढे कसं अभिषेक करतात. विष्णुदास नामा जीवे भावे ओ वाणी, जीवे भावे ओ वाणी. हे ओ विठ्ठले माझे माऊली. छान आता पूजा करून झाली आहे. मग आता आपण आषाढी एकादशी थोडी माहिती घेऊ. रामकृष्ण हरी, पंडितनाथ महाराज की जय, विठ्ठल रुक्माई माते की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो आणि या चातुर्मासामध्ये पूजा, नामस्मरण, सर्व आनंदोत्सव साजरे होतात. आषाढी एकादशी म्हणजे सर्व संप्रदायातील लोकांची, संप्रदायातील वारकऱ्यांची मांदियाळी असते. या दिवशी महिने चालत लोक विठुरायाला भेटायला वारीतून लाखोंच्या संख्येने येतात आणि त्यांच्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेतात. हा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायाचा अगदी आनंदाचा दिवस असतो. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी विठ्ठल नामाचा गजर, तुकोबारायाच्या नामाचा गजर, पांडुरंगाच्या नामाचा गजर करत पायी वारीने महिने चालून आपल्या विठ्ठलाचं दर्शन करून धन्य होतात. धन्य ती पंढरी, धन्य तो पांडुरंग. पार्थवी, कुठे चाललोय आपण? वाव, तिथे जाऊन आपण काय करणार आहे? तिकडे जाऊन एक सरप्राईज आहे. हाय गाईज, ही आहे पार्थवी दीदी आणि हाय अगस्त्य. आता आम्ही सगळेजण चाललो आहे जत्रेला. जत्रेला जायचं जत्रेला. ये. चला जत्रेत काय काय मज्जा करणार ती बघूया. स्टे ट्यून. बाय. अगस्त्य, तेव्हा माऊ आपला व्हिडिओ काढते. हे फायनली आम्ही लोक आलोय दर्शनाला. असं वाटतंय मस्त. जत्रेमध्ये दर्शनासाठी भरपूर भाविक आले होते, पण त्यांचं नियोजन इतकं सुंदर होतं की अजिबात धक्काबुक्की नव्हती. आणि स्त्रियांच्या पुरुषांच्या अशा वेगवेगळ्या रांगा त्यांनी केल्या होत्या. स्त्रिया याबरोबर स्त्रियांच्या रांगेतून जात होत्या, पुरुष याबरोबर पुरुषांच्या रांगेतून जात होते. अजिबात धक्काबुक्की नसल्यामुळे अतिशय सुंदर असं आमचं दर्शन झालं. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.